तितून 8 कॅटेगरीज आसा. तितून फर्स्ट कॅटेगरी म्हणल्यार illegal constructions in panchayat areas which are being used for commercial purposes. Commercial purposes जी construction यूज करता illegal construction ती सेपरेट कॅटेगरी आहा. आणि दुसरी एक कॅटेगरी आहा ती म्हणल्यार illegal constructions on road side, highway, major road in panchayat areas. जेकर काल मारून बदून उलयतालो. सो हायकोर्टान स्पेसिफिकली सांगला इतून की जे इल्लीगल कंस्ट्रक्शन सोपीचे रस्त्यार येता सायडीक एवरीथिंग रोड साइड नेक्स्ट टू द रोड साइड येता रोड वायडिंग येता ती सगळी डॅमेज जाता वेदर इट इज कमर्शियल वेदर आनी कितें यूज करता काय ना ते लागना आमकां पण एज पर पंचायत राज ती मोडपाक जाय आनी ते मोडपाक फुडें हायकोर्टान डायरेक्शन दिला की 4 विका भितर विदिन 4 विकान सेक्रेटरीन तेका रिपोर्ट फायल करपाक जाय आनी तो रिपोर्ट सबमिट करपाक जाय. ते 4 विकान रिपोर्ट सबमिट करतकीर 15 दिसाचो टाइम जे पार्टी जे कोणी इल्लीगल कंस्ट्रक्शन करता तेका 15 दिसाचो टाइम दिवपाक जाय मोडपाक आनी ते जे पार्टी जर मोडिना जाल्यार 15 दिसांनी ते पंचायतीन जाल्यार सरपंचान जाल्यार सेक्रेटरीन ते मोडपाक जाय असो क्लियर कट डायरेक्शन दिल्ले आसा. खंय ना आमकां तर दिसता की मारून कितें न्हू हे सांगपाक सोदनासलो काल लोकोवपाक सोदतालो. कमर्शियल इस्टॅब्लिशमेंटची जी ऑर्डर आहा ती सेपरेट आहा. कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट 8 विकाचो टाइम दिल्लो आसा आणि जे इल्लीगल कंस्ट्रक्शन ऑन रोड साइड आसा नादर एवरीथिंग रोड साइड आसा नादर द हायवेचेर ते कोण आसा रोड वायडिंगान ते येता घरा ती सोडून मोडपाक 4 विकाचो टाइम दिलो. सो मार्च ते आयज 9 मार्च सो 4 म्हयन्याचो टाइम ऑलरेडी गेल्लो आसा. आयज आमकां रिपोर्ट येता की बार्देस पंचायतान कोणूच खंयचीच पंचायतीन ती 4 विकाचो टाइम कॉम्प्लाय करून पावना म्हणटा ते टाइम मागता कोर्टाकडे अशें तेंच्यानी डायरेक्शन दिल्लें आहा. आनी तो म्हणपाक लागला की जी रेग्युलर घरां आसा दुसरी घरां आसा जी कॉम्युनिटीन येता नाजाल्यार जी गव्हर्नमेंट लँडान येता नाजाल्यार ती आनी कसं तेका डायरेक्शन्स कोर्टान काय दिवना फक्त लॉजिकल एंडान व्हरपाचें म्हणजे लॉजिकल एंड काबार करपाचें आनी कितें तें सोल्युशन हाडपाचें अशें डायरेक्शन दिलां म्हणटा. पण हांव सांगूंक सोदता तशें डायरेक्शन्स एक कोर्ट ऑर्डरीन कांयच दिवना. कोर्ट ऑर्डरीन सिंपल म्हटल्यार कसलेंय इल्लीगल कंस्ट्रक्शन आहा ते एज पर पंचायत राज एज पर सेक्शन 66 पंचायतीन पयलीं मोडपाक जाय सेक्रेटरीन पयलीं रिपोर्ट दिवपाक जाय पंचायतीन मागीर मोडपाक जाय. जर पंचायत एज पर सेक्शन 66 मोडिना जाल्यार सेक्शन 66 3, 4, 5 डेप्युटी डायरेक्टर आपले पावर एज्यूम करता पंचायतीची पावर एज्यूम करता आनी डेप्युटी डायरेक्टर मोडटा. जर डेप्युटी डायरेक्टर मोडिना जाल्यार सेक्शन 66 व्हिडिओ रायट आहा ते स्टॉप करपाक. जर सेक्शन 66 जर कोणूच जर पंचायत मोडिना सरपंच मोडिना जाल्यार डेप्युटी सरपंच मोडिना जाल्यार तेगेर एक्शन घेवपाक तेंचेर एक्शन घेवपाक कोर्टान सांगला तुम्ही पेटिशन करू शकता अंडर सेक्शन 210A आणि अंडर सेक्शन 50 सबसेक्शन 4 डिस्क्वालिफिकेशन पेटिशन करू शकता आणि त्या सरपंचाक त्या डेप्युटी सरपंचाक जो पण मेंबर कसो तो तेका इल्लीगल कंस्ट्रक्शन सपोर्ट करता तेका डिस्क्वालिफाय करू शकता. आणि एक कोर्टान सांगलेले आसा हे स्पेसिफिकली कोर्टान सांगला आज तुमका क्लॉज वाचून शकता. The AG submitted that there are security checks in place to ensure that officers which are tasked with the duty to prevent illegal constructions perform their duties without remiss. Section 210A of the Goa Panchayat Act empowers Director of Panchayat to remove member of Panchayat on account of persistent remiss of duties in discharge of duties. म्हणल्यार जेन्ना इल्लीगल कंस्ट्रक्शनाचेर एक्शन घेवपाक पंच मेंबर सरपंच डेप्युटी सरपंच कोणी फेल जाता तेका डिस्क्वालिफाय करपाक सेक्शन 210A चे प्रोविजन आसा. आणि तेकाच लागून आयज आमी फायली तुमकां दाखोवपाक हाडला कित्याक आमी ऑलरेडी 2022 चिमला पंचायत कुडका पंचायत लोटली पंचायत ह्या पंचायती सरपंचाचेर आनी पंच मेंबरांचेर डिस्क्वालिफिकेशन पेटिशन केल्ले आसा हेच सेक्शनाचेर. तुमकां एकूच उगडून दाखयता अंडर सेक्शन 210A जो हायकोर्टान आता सांगला ऑलरेडी आम्ही डिस्क्वालिफिकेशन पेटिशन केल्ले आसा पण 2022 ते 2025 पावले अजून तेजेर काय जायना. थोडे मॅटरी एक मॅटर आमकां ऑर्डरीक पावल्ले आसा दुसरी मॅटरी फक्त रिप्लाय आसा आणि 3 महिन्याचे आमकां डेटी मेळटा. सो हे जाता कित्याक हायकोर्टाने आता सांगलेलें आसा की हो डिपार्टमेंट पंचायत डिपार्टमेंट फेल जाल्लो आसा आणि हेचेर माविन गुजराचेर कांयच लक्ष ना. लॉजिकल कन्क्लुजन व्हरपाक जाय तर माविन गुजरान ह्यो सगळ्यो केसीस आहा ह्यो सगळ्यो फायलीज आहा त्यो व्हरपाक जाय. तो फक्त बिजी आसता तो समजता की आपले डिपार्टमेंट वारेर चल्लेले आसा तेणी हे सेक्शना तेणी हे प्रोविजन वाचपाक जाय. आमकां तर दिसता की हो आपली जे डिपार्टमेंट आसा आपल्या फार्म हाऊसान बसून तो चलयता ते काय पडलेच ना कित्याक अशें तो स्टेटमेंट दिता की तेका की घरां मोडपाची ना ते हायकोर्टान ऑलरेडी सांगलेलें आसा की
मोडपाच्यो जे रस्ते सायडीक येता आनी बाकीची जी कोंकणी नदर आसा नाजाल्यार गव्हर्नमेंट लँड त्यो मोडपाची आसा तेका तिने ऑलरेडी सांगला की एज पर सेक्शन 66 एक्शन घे आनी जर एक्शन घेना जाल्यार डिओपीन तुम्ही डिस्क्वॉलिफाय पिटिशन करचे पडटा आनी तो 5 मेंबर डिस्क्वॉलिफाय जातलो. सो ऑलरेडी आमी जर केल्ले आसा हे केसीक तुम्ही लॉजिकल कन्क्लुजन कित्याक करना. हांव रिजनूय सांगता कित्याक डिस्क्वॉलिफिकेशन पिटिशन पेंडिंग आसा. डायरेक्टर ऑफ पंचायत जी सिद्धी अलंकर आसा ती लास्ट 2 वर्सां एक अनेक एडिशनल पोस्ट होल्ड करताली. तिका एडिशनल डायरेक्टर ऑफ पंचायती हो पोस्ट आसलो. बट जेन्ना एडिशनल ऑफ डायरेक्टर ऑफ पोस्ट होल्ड करता तेन्ना ती केसीस दुसरे केसीस आहा त्यो घेता. बट डायरेक्टर ऑफ पंचायत जज कोर्टान जी केसीस जाता त्यो ती केसी घेत नासले. सो मारून तुमचो हो प्रश्न आहा की 2 वर्सां तुवें तो पोस्ट कित्याक फुलफिल करूंक ना, कित्याक तुवें तो वेकंट केल्लो. जेन्ना आमी हियरिंगाक वयता तेन्ना आमकां 3 म्हयन्याची 4 म्हयन्याची डेटीस मेळटा आनी तशेंच पेंडिंग आसा. आतां तरी हायकोर्टान जेन्ना तुमकां बडी मारला तुमी थापट मारला जाल्यार तुमी हे सिरियसली घेवपाक जाय आनी हेजेर एक्शन घेवपाक जाय. कित्याक आमी झगडटा एक क्लीन आनी एक ट्रान्सपरंट गव्हर्नमेंटला एक पंचायत आमकां बरी मेळपाक जाय म्हणून. जेन्ना सरपंच नाजाल्यार 5 मेंबर इलिगॅलिटीज स्पेशली जे मायग्रंट्स इलिगॅलिटीज आसा एनक्रोच केल्ले आसा ग्रॅब केल्ले आसा कोन्ना जाग्याचे 20 पॉयंट आसूं कितें आसूं तेगे जे आमी एक्शन घेता तेगे आमी पंचायत फेल जाल्यार तेंगेर एक्शन घेता. जाल्यार डिपार्टमेंट फेल जाता डिपार्टमेंटाक आपली प्रेशर आसता. तर तिकाच लागून आमी हे करून थकला. फुडलो आमचो पेशन्स आमी तुमी टेस्ट करनाका. फुडें आमी कितें करतले कशें करतले ते आमचो पार्टी प्रेसिडेंट सांगता. थँक्यू. जशें अजयान सांगलें